नेर येथील श्रीराम मार्केटमध्ये आडत दुकान चालविणाऱ्या एका व्यापाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ करून खंडणी मागणी करण्याची प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून एका इसमाविरुद्ध पोलिसांनी खंडणी मागणीचा व एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। खंडणी मागणीचा हा प्रकार 8 एप्रिल रोजी सायंकाळी श्रीराम मार्केटमध्ये घडला। दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी पुन्हा संशयिताने पैशाची मागणी करण्यासाठी तक्रारदार यांच्या दुकानावर जाऊन त्यांच्या दुकानातील खुर्ची व टीव्हीची तोडफोड करून नासधूस केली। सुमारे 1,45,000 रुपये बळजबरीने काढून घेतले, त्यांना धक्काबुक्की केली व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार 10 एप्रिल रोजी जामनेर पोलिसात दाखल झाली आहे। या तक्रारीच्या अनुषंगाने पाचोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम या घटनेचा तपास करीत आहेत। जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार याचा तपास करीत आहे।